त्या माणसांचं मला वाटतं हे. पण तुमच्याही आंदोलनाकडे असंच बघितलं जाईल ना की तुम्ही तुमची एक रिॲक्शनरी तुमची मूवमेंट आहे. तुम्ही एका जे तिकडनं जर एक क्रिया होते तर तुमची प्रतिक्रियावादी मूवमेंट आहे. प्रतिक्रिया, कारण आम्ही बघतो, शांत बसतो, पण आम्ही नाही बोललो तर मग ह्या माणसांचं काय होईल. ज्या घेवराईमध्ये मी गेलो, ज्या त्या आमदाराच्या विरोधात मी प्रश्न विचारला म्हणून माझा पुतळा जाळला, मला 1.5 दिवस लोक शिव्या देत होते. मग पुतळा काय जाळताय, मला शिव्या काय देताय, मी उद्या येतो म्हणलं चौकात. तिथं गेलो तर माझ्यावरती दगडफेक झाली, चप्पल फेक झाली. मग पुन्हा 4 दिवसांनी मी हजारोंचा मॉब घेऊन गेलो. ही रिॲक्शन आहे. हाकेजी कसं आहे ना, तुम्ही रिॲक्शन जेव्हा देता ना, तुमच्या रिॲक्शनमध्ये एक प्रोवोकेशन असते, प्रक्षोभकपणा त्याच्यामध्ये असतो. प्रक्षोभक, आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो. हा विद्रोह आहे ना, वेदना ही. जबाबदार माणसांनी जबाबदारीने वागायला पाहिजे ना. तुमच्यावर पण ती जबाबदारी तर आहे ना. प्रश्नच नाही. म्हणजे आम्ही शांत नाही बसणार. गावगाड्यातला गावगाडा महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाची जागिरी नाही. महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र बघायचं आहे, आमची लाखोची जत्रा बघायची आहे. चला आरेवाडीला, बिरोबाला, चला पोहरादेवीला, चला तुम्ही भगवानगडावरती, चला तुम्ही जेजुरीच्या खंडोबाला, चला माळेगावच्या खंडोबाला. अजून आम्ही आमच्या हक्क अधिकाराबाबत जागृत होऊन अजून आम्ही आझाद मैदानाकडे आलो नाही, महाराष्ट्राच्या विधानसभेकडे आलो नाही, कारण त्याचं भान अजून आमच्याकडं नाही. कारण आम्ही डिप्रेस्ड आहोत, शोषित आहोत, वंचित आहोत. आमचं जे काय पिढ्यानपिढ्या काम आलेलं आहे त्याच मानसिकतेमध्ये आम्ही आहोत. त्या प्रक्रियेकडे, तर GRच्या प्रक्रियेकडे येतो मी. तिथे सरकार, तुम्ही म्हणतात की सरकारने हा निर्णय घटनाबाह्य पद्धतीने घेतला, सरकारला तो अधिकार नाही. सरकारचा एक प्रतिनिधी तिकडे गेला, बाकायदा सरकारकडनं मंत्री तिथे गेले. राधाकृष्ण विखे पाटील जे त्या समितीचे अध्यक्ष आहेत, उपसमितीचे अध्यक्ष ते तिथे गेले. शिवेंद्रराजे भोसले तिकडे गेले, वरिष्ठ मंत्री आहेत तिकडे. आणखी माणिकराव कोकाटे तिकडे गेले होते. सगळे मंत्री, वरिष्ठ मंडळ तिकडे होते. आणखी काही मंत्री, उदय सामंत तिकडे आले होते. सरकारचा एवढं मोठं प्रतिनिधिमंडळ तिकडे असताना त्यांनी सरकारने ज्यांना ऑथराईज केलं त्यांनी तिकडे बसून निर्णय घेतला. तो तुम्ही असंवैधानिक म्हणतात. तुमची भाषा अराजकाची नाही का? अराजकाची नाही. मी वास्तव आणि सत्य आणि परखड महाराष्ट्रासमोर मांडतोय. कारण या समितीनं सुप्रीम कोर्टाच्या 650 पानाच्या जजमेंटचा अभ्यास केला का? केला असेल तर त्यांना असा GR काढण्याचा, नव्हे त्यांनी त्याच्यावर सहीच केली नसती किंवा ते शिफारसच घेऊन गेले नसते. विखे पाटलांना ऑथराईज केलं होतं तिकडे. मग मी सांगतो ना तुम्हाला, असा अधिकारच नाही असता कुठल्या समितीला अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचा. हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे. विखे पाटलांच्या भूमिकेबद्दल सुद्धा काही नेत्यांनी आक्षेप घेतला. म्हणजे त्यांनी आधी तिथे कमिटीत जाऊन जाऊन ते सरकारचं प्रतिनिधी जाणं भेटणं, नंतर पुन्हा एकदा जरांगेंना वेगळं जाऊन भेटणं, याच्यावरती काही जणांचा आक्षेप. बघा, हे झुंडीपुढं आगतिक होतं सरकार. आणि विखे पाटलांना थोडंसं वाटतंय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हाला व्हायचं आहे. आणि मग थोडासा मराठा एवढा पेशाने इकडं आला आहे, तर मग मी काहीतरी मराठा समाजासाठी करतोय किंवा मला मशिया होता येते का, किंवा मला यांचा आवाज बनता येतो का, हे लटके प्रयत्न आहेत. विखे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं प्रश्नच नाही. असू शकतं ना. तुम्ही हा आरोप, म्हणजे तुम्ही आरोप करताना पण थोडंसं जरा बेस नाही. मी सामान्य माणसाची भाषा बोलतोय. मला कोणाची भेडभाट ठेवायची काय गरज आहे? अरे 5वी पिढी तुमची राजकारणामध्ये, तुम्ही कारखानदारीशिवाय दुसरं काय केलं नाही. त्यांना काय सामाजिक न्याय करतो मी खूप खूप जबाबदारीने हे वक्तव्य करतो. कारण ते मला बोलले, कोण आहे हा हाके, काय संबंध याचा, ह्यांना असं बोलू नये. असं माझ्यासारख्या एक संविधानाची भाषा किंवा OBCची भाषा बोलणाऱ्या माणसावर विखे पाटलांनी बोलावं. सरकारमध्येही मंत्री आहेत, जसं तुम्ही म्हणतात की राधाकृष्ण पाटील ते भूमिका मांडतात तिकडे जातात. छगन भुजबळ आहे, आता एक उपसमितीसुद्धा केलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना OBC उपसमितीचे अध्यक्ष छगन भुजबळ होते. आता त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्या उपसमितीचा काही उपयोग होईल या सगळ्या तुमच्या? हा GR काढल्यानंतर उपसमिती निर्माण होणं हे मला वाटतं चुकीचं आहे. बरं, हा GR काढत असतानाच जर अशा पद्धतीचे 4-5 OBCचे मंत्री आणि 4-5 इकडचे मंत्री घेऊन एक जर डिस्कशन करून एक महाराष्ट्राचे जबाबदार मंत्री म्हणून जर यांनी काही डिस्कशन केलं असतं तर स्वागत केलं असतं. GR काढल्यानंतर मला वाटतं उशिरा सुचलेलं शानपण आहे. पण हे शानपण आता कामाचं नाही, कारण हा GR काढला यांनी. मग आमचं म्हणणं असं आहे की हा GR पहिला रद्द करा, इकडची बी समिती बोलवा, इकडची समिती बोलवा, मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना त्याचा अध्यक्ष बनवा, डिस्कशन करा, लिगल ॲस्पेक्ट तपासा, सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे ते तपासा, आयोगांचं काय म्हणणं आहे ते तपासा. असं आपल्याला करता येईल का, असं आपल्याला पुढं टिकेल का, करा ना असं काहीतरी. हे OBC मंत्री भूमिका घेत नाही असं म्हणणं का? त्यांनी आता म्हटलंय काल की बाबा त्याच्याबद्दल थोडासा बैल गेला आणि झोपा केला, गेलं ना निघून. GR काढून झालाय ना, आता मागणी करून काय उपयोग आहे? GR रद्द करण्याची मागणी करतात काही? म्हणजे सरकारमध्ये OBC मंत्र्यांचं काही चालत नाही असं तुम्हाला? चालत नाही असं नाही मी म्हणत. मग पण आता GR काढून झाल्यानंतर उपसमितीची घोषणा म्हणजे डॅमेज कंट्रोल आहे.
पण त्यांनी ते भूमिका छगन भुजबळ तर भूमिका मांडतात आणि मांडतायत. जरांगे म्हणतात की छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री अडचणीत येतात, सरकार अडचणीत येतं. मग तुमच्या भूमिकेमुळे सरकार नव्हतं का अडचणीत आलं? तुम्ही मुंबईला येऊन मुंबईतल्या चाकरमानी लोकांना, नोकरदार लोकांना बेटीच धरलं, त्यावेळी सरकार नव्हतं का अडचणीत आलं? भुजबळांनी जर 400-450 जातींची बाजू घेतली तर त्यांच्यामुळे सरकार अडचणीत येतं. तुम्ही सरकारला नाही का अडचणीत आलात? तुम्ही तर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये मतदान करायचं आणि देवेंद्र फडणवीसला सत्ता उलटवून लावण्याची भाषा केली होती ना मुंबईला येण्याच्या अगोदर एक दिवस. नक्की लक्ष्मण हाकेंना काय हवं आहे? लक्ष्मण हाकेंना ती ओबीसींची भूमिका मांडायची आहे का मनोज जरांगे पाटील जर हा मराठ्यांचा चेहरा असेल तर मी ओबीसींचा चेहरा आहे अशी इमेज त्यांना पुटअप करायची? मनोज जरांगेंची मागणी बेकायदा आहे हे माझं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे. बेरोजगारी असू शकते, गरिबी असू शकते, त्याचं काय उत्तर काय ओबीसी आरक्षण आहे का? अरे SC STच्या लोकांना आजपर्यंत आम्ही सामाजिक न्याय देऊ शकलो नाही. हेच अजितदादा पवार अर्थमंत्री झाल्यापासून सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विभागाचे 5,000 कोटी रुपये त्यांनी इतरत्र वळवलेत. असे अर्थमंत्री असतात आणि का हवं असतं त्यांना प्रत्येक वेळी अर्थमंत्रीपद? काय होतं ना, तुम्ही भूमिका घेता अगं परत तुम्ही बघा, आता परत फिरून तुमची गाडी अजित पवारांकडे आली. प्रश्नच नाही. अरे सत्ताधाऱ्यांवरच बोलणार ना, पण फक्त अजित पवार एकटे सत्तेत आहेत का? अजितदादा पवार हे बघा आमचं काय म्हणणं आहे. तुम्ही परत विचारतो मी हाकेजी, परत तुमचा म्हणजे तुम्ही आंदोलन करतात मागे तुम्ही मागे एक समुद्रात उड्या मारायचं आंदोलन केलं, मी सांगू तेव्हाही परत तुमच्या निशाण्यावरती अजित पवार. सांगतो मी. आताही तुम्ही बोलता मुलाखतीत उद्धवजी ठाकरे किती वर्ष मुख्यमंत्री होते? 2.5 वर्ष. सत्तेत किती वर्ष होते? 2.5 वर्ष. आणि अगोदरचे काय असतील ते मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष, त्याच्या आधी 5 वर्ष. बरोबर. देवेंद्र फडणवीस किती वेळा मुख्यमंत्री होते? सगळे टर्म पकडून 3 वेळा. पवार फॅमिली कधी सत्तेच्या बाहेर आणि किती बाहेर, यांच्या तुलनेमध्ये किती वेळा बसली बाहेर सांगा मला? 5 वर्ष. आता मधल्या काळात सत्तेच्या बाहेर पवार फॅमिली कधीच नव्हती, असणार नाही. आता शरद पवार सत्तेच्या बाहेर आहेत असं कोणी मानत नाही, महाराष्ट्र मानत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी होणार आहेत आणि ज्यांनी शोषण केलं त्यांच्यावर आम्ही बोलणारच आहोत. भाजप आम्हाला तुम्ही मी म्हटलं काय, तुम्ही भूमिका घेताना अत्यंत आक्रमकपणे तुम्ही ती भूमिका घेतात. लक्ष्मण हाकेंची भूमिका किंवा लक्ष्मण हाकेंची आंदोलनं ही स्टंटबाजी असते असा आरोप करा. बघा, जर मी गावगाड्यातल्या 18 पगड जातीची भाषा बोलत असताना इथल्या व्यवस्थेला समजेल अशा भाषेत जर मी बोलत असेल, वाटू शकते कोणालाही स्टंटबाजी. प्रतिकात्मक उभंच करावं लागेल ना, इथल्या कॉमन मॅनला अपील होण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलनं करावीच लागतील ना. काय स्टंटबाजी यामध्ये? नाही, आता तुमच्या मागे हल्ला होतो तुमच्यावरती, मग तुम्ही त्या गावात जातात, तिथे त्या गाडीत मी बघितलं एकदम आता तुम्ही गाडीतनं बाहेर येताय, सांगा आव्हान देतायत. आव्हान म्हणजे ज्या माणसाने आयमाई काढली रात्रंदिवस, त्या पंडिताच्या एक डझनभर लोकांनी ऑफिसमध्ये बसून रात्री 2, 3, 4, 5, मग मी फोन उचलत नाही तर माझ्या मिसेसला फोन केले, बघून घेऊ, गुडघ्यातनं पाय काढू, कसा फिरतोय बघू. आणि परत त्या आमदारानं एका वृत्तवाहिनीवर म्हणला की हा स्ट्रीट डॉग आहे म्हणला. आता परत म्हणतोय रिचार्ज आहे म्हणतोय. आमदारांना असं बोलावं? एखाद्या ओबीसीची मुवमेंट घेऊन पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्या बाबतीत आमदारांना असं बोलावं? मग आम्ही थोडंसं आम्ही करणार ना. मग आम्ही कलाकार मंडळी आहोत. ओबीसी म्हणजे असा बुद्धिमान माणूस आहे ओबीसी. ओबीसीनी हे विश्व निर्माण केलं आहे. त्यामुळे ओबीसी ज्यावेळी अवकातीवर येईल त्यावेळी मग यांची पळताभुई थोडी होईल आणि अवकातीवर येऊ शकतो आम्ही. अवकातीवर येणं म्हणजे काय? अवकातीवर सर्व अँगलनी सत्तेत जाऊ शकतो आम्ही. नाही, अवकातीवर येणं हा शब्द म्हणजे हे बघा, आमच्या अवकातीवर येणं सांगू तुम्हाला काय, आमच्या कलागुणांना वावच नाही ना, मग यावं लागेल ना अवकातीवर. दिवस आमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिव्यानं चालू होतो. मग जरांगेने जर तुम्ही शिव्या द्याल? अरे आम्ही दिल्या नाहीत, पण तुम्ही जबाबदारीने वागा हे सांगतो ना आम्ही. ते शिवाय देतील तुम्ही पण नाही देणार. त्यांनी मुख्यमंत्री म्हणजे काय? हे बघा, मुख्यमंत्री तुमचं हे बोलणं ओबीसीना तरी पटेल का की आम्ही पटणार ना. ज्यावेळी आमच्या तोंडाला काळं फासलं जात असेल, आम्हाला चपला मारल्या जात असतील, ज्यावेळी आमच्या बॅनर, आता आजचाच एक बॅनर आहे, उद्या माझी सभा आहे, तर तिथं काळं ऑइल टाकलंय त्याच्यावरती. परवा एका कमानीवरचे सगळे बॅनर फाडून तिथं जरांगेचे बॅनर उभे केले गेले. मग आम्ही अवकातीवर नाही यायचं आमच्या, म्हणजे आम्ही सहन करायचं असं म्हणायचं आहे काय? आमच्याकडे कमी आहे? आमच्याकडे हेड काउंट कमी आहे का? आमच्याकडे ताकद कमी आहे? काय कमी आहे आमच्याकडं? तुम्ही एकीकडे बघा, एकीकडे तुम्ही म्हणतात की जरांगेंचं आंदोलन घटनाबाह्य आहे, झुंडशाही आहे, आणि मग तुम्ही तीच भाषा करायची. आम्हाला दाखवावं लागेल ना. मग